या कोल्हापूरची ही दृश्य आपण पाहतोय। हलगीचा निनाद होतोय कोल्हापूरमध्ये आणि महिलांचा हा जलवा, भाजपच्या लाडक्या बहिणी या विजयी होताना दिसतायत आणि विजयी साईन या ठिकाणी कोल्हापूरमधून समोर येताना दिसतेय। बरोबर आहे। आणि भाजपच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या ठिकाणच्या त्यांच्या विजयानंतर अक्षरशः एकमेकांना मिठी मारत त्या ठिकाणी सुरू असलेलं सेलिब्रेशन आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। आणि वरळीतून म्हणजे ज्योतिताई गायकवाड यांचे सगळे श्रम आहे त्याच्या मागे। मुंबईमध्ये 6वा कौल येतोय। भाजप 17, शिवसेना 5 ठिकाणी आघाडीवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। प्राथमिक कलांपासून लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना आपण सगळे अपडेट देतोय। 6वा कल काय सांगतोय तर काँग्रेस 3, MIM 2 ठिकाणी पुढे असल्याचं देखील स्पष्टपणे दिसतंय। येणारी प्रतिक्रिया आधी पाहूयात। आशुतोष चुडामन पाटिल और एकनाथ शिंदे साहेब, गुलाबराव जी पाटिल इनके इसमें लड़ रहे थे। भाजपा शिवसेना महायुतीचा तर भाजपच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी या विजयी झालेल्या आहेत। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रतिभा चौधरी या विजयी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव करण्यात आलेला आहे। तर हेमांगी वरईकर या वरईमधून या ठिकाणी विजयी होताना दिसतात। अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 3 मधून देखील भाजपचे 3 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितचे निलेश देव त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि वंचितनं देखील त्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 32 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गीता भंडारी देखील विजयी झालेल्या आहेत। अचूक आणि वेगवान निकाल सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 32 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत। विजयाची माळ गळ्यात का होईना मात्र पडलेली आहे एवढं निश्चित, आणि खातं उघडलेलं आहे। आणि विजयाची माळ अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या या प्रतिनिधीनं आपल्या गळ्यात पाडून घेतलेली आणि तिथल्या निकालांमधून हे स्पष्ट होताना देखील दिसतं। पण खालची टॅली फार महत्वाची आहे। आता ठाकरेंची शिवसेना पिछाडीवर गेलेली आहे। या ठिकाणी 56 तर भाजपनं चांगलीच लीड घेतली आहे। 74 वर भाजप पोहोचताना दिसते। भाजप आता 80च्या समीप येताना दिसतेय। मुंबई प्रभाग क्रमांक 32 मधून युबीटीच्या गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत। तर हेमांगी वरईकर सुद्धा विजयी होताना दिसत आहेत। हेमांगी वरईकर यांचा हा विजय केवळ वरईकरांचा नाहीये विशाल, याकरता महत्वाचा, कारण हा गड आदित्य ठाकरेंचा गड मानला जातो। तर जालन्यातून कमलेश खरे शिवसेनेचे विजयी होताना दिसत आहेत। जालना पालिकेमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। दानवेन पाठोपाठ आता शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। कमलेश खरे शिवसेनेचे विजयी जालन्यातून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।